108 रुग्णवाहिका चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन। राज्यातील अॅम्ब्युलन्स चालकांना समान काम समान वेतन देण्याची मागणी। शासनाने व बीव्हीजी कंपनीने काम बंद पाडण्याची वेळ आणली असल्याचा आरोप। राज्यातील 108 अॅम्ब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे। त्यांच्या समस्यांबाबत 13 मे 2025 रोजी आझाद मैदानामध्ये आंदोलन करून निवेदन दिले होते। त्यावेळी 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनाने व बीव्हीजी कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले गेले। मात्र कोणतीही कारवाई झाली नसून राज्यातील 108 अॅम्ब्युलन्स चालकांचा काम बंद आंदोलन सुरू करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना 108 रुग्णवाहिका चालक युनियन संघटनेचे अध्यक्ष अशोक कराळे, उपाध्यक्ष अतुल शिंदे, संजय दरवडे, सतीश शिरसाट, नितीन चेमटे, शरद अस्वर, संजय ओहोळकर, राहुल वाकचौरे, वाल्मिक शितोळे, संतोष चौधरी, भीमराज मोकाटे, जगन्नाथ खेमनार, अप्पासाहेब झुंबड, किशोर घनवट, सुनील देशमुख, सोमनाथ बांडे आदीसह चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे निवेदनात म्हटले आहे की सेवा पुरवठा बीव्हीजी कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही। चालक संघटनेने ही सेवा बीव्हीजी कंपनी यांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती। 15 जून पर्यंत चर्चा करून मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता। 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत कुठलीही हालचाल करण्यात आली नाही। त्यामुळे अॅम्ब्युलन्स चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन त्यांच्या अल्प वेतनावर त्यांना काम करावे लागते व अॅम्ब्युलन्सची अवस्था अत्यंत वाईट असून अॅम्ब्युलन्सला आग लागून रुग्ण व वाहन चालकांचा जीवितास धोका निर्माण होईल अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहे व वाहन चालकांकडून जादा काम करून घेतले जाते, परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही। तसेच समान काम समान वेतन दिले पाहिजे व पीएफ 2014 ते 17 पर्यंत कापलेला नसून तो मिळावा। तसेच कोविड काळामध्ये अॅम्ब्युलन्स चालकांनी जीवावर उदार होऊन काम केले आहे, मात्र त्यांना कोविड भत्ता शासनाने कंपनीला देऊन देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेला नसून तो देण्यात यावा व रुग्णवाहिका चालक याला कोणत्याही सुरक्षा कवच विमा नसून विमा करण्यात यावा या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर निवेदन यापूर्वीच शासनाला बीव्हीजी कंपनीला दिलेले आहे। मात्र दुर्दैवाने कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे तातडीने कंपनीने त्यांच्याबरोबर संघटनेचे संयुक्त बैठक बोलावून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय करावा अशी मागणी करण्यात आली आहे व रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेले अनेक वर्ष मागण्या प्रलंबित असतानाही काम सुरू ठेवले आहे। परंतु आता बीव्हीजी कंपनी या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे काम बंद आंदोलनाचा निर्णय रुग्णवाहिका चालक युनियनने घेतला असून लवकरात लवकर मागण्या मान्य करण्यात याव्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। प्रमोद चौधरी, राहता लोकेशन सर्व अहिल्यानगर जिल्ह्याच्या पायलटच्या वतीने मी एक सांगू इच्छितो की आम्हाला कंपनीने 2014 पासून आम्ही सेवा देतोय 108 ची। खूप अशी चांगली सेवा सगळ्या जिल्ह्यात सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यांना सांगितल्या जाते की खूप अशी चांगली सेवा आहे, पण ती सेवा आम्ही देत असताना त्या सेवेचा मोबदला आम्हाला भेटत नाही। ती सेवा आम्ही एवढी पुरवतोय तर त्याचा मोबदला आम्हाला कुठलाही भेटत नाही। आम्ही 2014 ते 17 पर्यंत जे काम केलं त्याचा आम्हाला अद्यापही पीएफ न मिळाला। 2017 पासून आतापर्यंत आम्ही काम करतो त्याचा आम्हाला पुरेसं मानधन भेटत नाही आहे, पुरेसा पगार नाही आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे जो काही आम्हाला जो पाहिजे समान काम समान वेतन याचे फक्त GRS चाललं आहे, फक्त GRSच्या नावाने चाललं आहे। कंपनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्याच्यात काहीही देत नाही। आज आमचे प्रपंच आम्ही कसे चालितोय, आम्हाला नोकरी करून ना दुसऱ्याच्या कामात शेती काम करायची वेळ येऊ राहिली, खाणे करायची वेळ येऊ राहिली। हे कशासाठी? आम्ही 12-12 तास काम करायचे, 8 तासाचं कामाचं आमचा आवर्स असताना आम्ही 12 तास काम करून 12 तास रात्री जागल्यानंतर घरी जाऊन किती काम करणार, कसे कामं करायचे, आमचा उदरनिर्वाह कसा करणार? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे कंपनीने समान काम समान वेतन द्यावे। आमचा जो 2014 ते 17 पर्यंत जो पीएफ आमचा कट केलेला आहे तो पीएफ आम्हाला वर्ग करावा। आमचा कोविडमध्ये जो आमचा 3 वर्षाचा जो कोविड भत्ता त्यांनी काय थकवलेला असेल तो पण आम्हाला त्यांनी वर्ग करण्यात यावा आणि आमच्यासाठी त्यांनी काहीतरी कामाचे आवर्स ठरवून द्यावा
जे 8 तास आहे ते 8 तास आणि राहिलेले 4 तासाचा आम्हाला मोबदला त्यांनी देण्यात यावा, एवढीच आमची मागणी. आमची जास्त मागण्या पण नाही. जास्त लवकर कंपनीने याच्यावर लक्ष द्यावा. आम्ही काही बोलायला गेलो का आम्हाला नोटीस काढून आमच्यावर दबाव टाकला जातो. आमच्यावर पूर्ण दबाव आहे. 2014 पासून आम्ही हे सहन करीत आलेलो आहे. किती दिवस अजून सहन करा? 11 वर्षापासून आम्ही म्हणजे एक असा अत्याचार प्रकारे हा आमच्यावर जो अन्याय होतोय ना, एकदम गलिच्छ प्रकारचा अन्याय चालू आहे की तुम्ही डायरेक्ट आमच्यावर हा प्रकार तुम्हाला नोटीस देणार, तुम्ही याच्यावर कारवाई होणार, तुम्ही कामावर निघून जाणार. ही कोणती पद्धत? 11 वर्षापासून आम्ही तेच सहन करीत आलो आहे. आजपर्यंत आमचा तोंडच दाबीत आलेली कंपनी. एक दिवसही आम्हाला काही असं मोकळं बोलून देत नाही. आता आमचा बांध तुटला आहे. मी भीमराज मोकटे, जेऊर लोकेशन 108 पायलट इथे जेऊर लोकेशन इथे काम करतो. गेले 2014 पासून मी या कंपनीमध्येच काम करतो 108 ॲम्ब्युलन्सवर. तर गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही आमच्या जे कामासंदर्भात, योजनासंदर्भात आम्हाला जे काही मोबदला मिळत नाही त्या संदर्भात आम्ही विविध वेळा आंदोलने केलेली आहेत. आम्ही मुंबई येथे 8 ते 10 दिवसाचं एक आंदोलन करून शासनाला जाग आणण्यासाठी, कंपनीला जाग आणण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतरही कंपनीने कोणत्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा आमच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यानंतर 2019ला कोविडच्या काळामध्ये, अतिशय महामारीच्या अशा काळामध्ये आमच्या सर्वच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पायलट बंधूंनी या महामारीच्या काळामध्ये घरदार सोडून अक्षरशः त्या हॉस्पिटलला जिथं आम्हाला राहायला सांगितलं तिथं आम्ही जागा नसताना सुद्धा गाड्यामध्ये आम्ही त्यावेळी झोपलेलो आहेत. पण त्या महामारीच्या काळामध्ये जनसेवा म्हणून ही ईश्वर सेवा आहे या भूमिकेतून आम्ही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तरी शासनाने या प्रकारच्या माध्यमातून आम्हाला कोणत्याही प्रकारची दखल न घेता आम्हाला कोणताही मोबदला त्याच्यातून दिलेला नाही आहे. तर शासनाने आमची दखल घेऊन कंपनीला धारेवर धरून हे सगळे काही अटी नियम असतील, प्रशासकीय ड्रायव्हरला जे काही मोबदला मिळतो कामाचा, त्या समान काम समान वेतनासारखाच आम्हाला मोबदला मिळावा. जसा काही शासनाचा जो समजा एखाद्या ड्रायव्हरला शासनाचे 40,000 भेट आम्ही ती अपेक्षा नाही, पण आम्हाला वाढीव मोबदला त्याच्यातून समान काम समान वेतनाच्या कायद्याप्रमाणे मिळावा. आमच्या इतर आम्हाला इन्शुरन्सची कोणतीही सुविधा दिलेली नाही आहे. कौटुंबिक कोणताही विमा वगैरे आमचा काही काढलेला नाही आहे. मेडिक्लेम नाही आमचा. त्या आमचं जे PF कट होतो त्याच्या संदर्भात 2014 पासून काम करतो. 180 दिवस पूर्ण झाल्यानंतर PF कट होत असतो. तर आम्हाला 17-18 पासूनचा PF केला. आमचं पहिलं PFचं काय झालं याचे सगळे जबाब या कंपनीला द्यावं लागतील. आणि प्रशासनाने कंपनीशी भांडून आमच्या वतीने प्रशासनाने आमच्या बाजूने राहायला पाहिजे. तर प्रशासन कंपनीच्या बाजूने काम करतं आहे. प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद भूमिका आहे. त्यामुळं आता आम्ही हे जे 1 जुलै रोजी आंदोलन करत आहेत, या आंदोलनावर तर आम्ही ठाम आहोत. काय निर्णय होईल तो प्रशासनाने आम्हाला कळवावा. आम्हाला कंपनीने कळवलं लेटर दिलं तरी आम्ही ते मान्य करणार नाही. आम्हाला आरोग्य आयुक्त मुंबई यांच्या सचिव असतील कोणी असं प्रशासकीय सेवेतून, त्यांनी आम्हाला या सूचना त्यांच्या पत्राशी कळवा का तुमच्या या मागण्या आम्ही कंपनीला मागणी करायला लावतो, तुम्ही आंदोलन थांबवा. त्याच वेळेस आम्ही आंदोलन थांबवू. मी डॉक्टर सुभाष बागले 108 मध्ये AMSO म्हणून केडगाव लोकेशनला काम करतो. 2014 पासून आम्ही या कंपनीत काम करतोय. आमचे स्पेशल ट्रेनिंग झालेलं आहे. आमचे डॉक्टर आणि पायलट यांचेही सुद्धा ट्रेनिंग झालेलं आहे. त्यांना इमर्जन्सी असिस्टंट म्हणून EA म्हणून त्यांनी कंपनीने घोषित केलेलं आहे. त्यांना ट्रेनिंग देऊन काम करायला लावलेलं आहे. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे भत्ते किंवा जे पगारवाढ वेळोवेळी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे. कंपनीने कामावर घेत असताना आम्ही तुम्हाला इन्क्रिमेंट देऊ, वेगवेगळ्या सुविधा देऊ अशा प्रकारचे आश्वासनं दिले होते. परंतु कुठल्याही प्रकारच्या सुविधा, आश्वासनं, पगारवाढ आणि त्याचप्रमाणे कुटुंबाला संरक्षण कुठल्याही प्रकारचं मिळालेलं नाही आहे. इव्हन दो इन्शुरन्ससुद्धा मिळालेलं नाही आहे. आणि जे काही कामगार आहेत त्या कामगारांच्या वर काही जर आपत्ती आली तर त्यांना पण कंपनीकडून काही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही आहे. फक्त आश्वासनं मिळाले आणि आश्वासनावर आम्ही आत्तापर्यंत 11 वर्ष काम केलेलं आहे. इथून पुढं किती मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे सर्वांना कल्पना आहे. यानुसार परंतु अजून कंपनीला कल्पना निर्माण झालेली नाही आहे की पगारवाढ झालेली आहे, त्यांचा इन्कम वाढ झालेली आहे. परंतु आमचे जे काही कामगार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची सुखसुविधा नाही तर दिली, पण पगारवाढही दिलेली नाही. इन्क्रिमेंटविषयी कुठलीही प्रकारचे आश्वासन पूर्तता केलेली नाही आहे. हे आमचं आता 3रं-4थं आंदोलन आहे. यापूर्वी वेळोवेळी शासनाला पण आम्ही कळवलेलं आहे की
आमची पगारवाढ, आमच्या ज्या सुविधा आहेत त्या, आमच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटी द्यावा, इन्शुरन्स द्यावा. कुठल्याही प्रकारचे इन्शुरन्स वगैरे काही क्लेम होत नाही आहे. ज्यांना ड्युटीवर असताना जर प्रॉब्लेम आला तर त्यांची इव्हन दो पगाराची रजासुद्धा मंजूर होत नाही त्यावेळेची आजार काळाची, अशी अवस्था आहे. अशा अवस्थेत आम्ही सगळ्यांनी जे काही काम केलं आहे रुग्णसेवा ईश्वर सेवा म्हणून, याचा मोबदला आम्हाला फक्त मनस्ताप, याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही आहे. कोविड काळात अक्षरशः स्वतःचा जीव गहाण ठेवल्यासारखं आम्ही पेशंटला सेवा देत होतो. आणखीन गोष्ट सांगायची म्हणजे आम्हाला त्या सुविधा अतिशय तोकड्या आहेत. आम्ही इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे ICUमध्ये अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या बरोबरीचं काम आमच्याकडून कंपनी करून घेते, परंतु त्या प्रमाणात कुठलाही मोबदला दिला जात नाही, आमच्या पायलटलाही दिलं जात नाही. त्यामुळं सगळ्यांचा रोष निर्माण झालेला आहे. या ठिकाणी कंपनीला आमची विनंती आहे की शासनाने त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना सांगून आमच्या सुविधा, आमच्या ज्या फॅसिलिटीज आहे त्या सर्व पूर्तता द्यावी, ही एक विनंती. संघटनेने निमा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन जी देशव्यापी संघटना आहे, या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेने पायलट संघटनेच्या जे काही आता आंदोलन निर्माण केलं आहे आणि त्या संपाला पूर्णतः पाठिंबा दिला. नगर जिल्ह्याचे अहिल्यानगरचे जे अध्यक्ष आहेत आमचे डॉक्टर विनायक मेने सर आणि आम्ही सगळ्यांनी मिळून या लोकांना पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या मागण्या मान्य व्हावा आणि आमच्याकडे पण लक्ष द्यावा अशी एक पायलट एकजुटीचा